आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चला चला, शेवट स्टॉप मुंबई मुंबई। बाई बाई, किती मोठं शहर आहे हे, किती माणसं आहेत बघ। अगं तू हे तर हरवून जाशील ग बाळा, तुला हे ते एकटीला सोडून मी कशी जाऊ ग कमळे। मला तर लई भीती वाटायला लागल्या। तुझं ऐकून तुला हिथं आणली खरी, पण सगळ्यांनी आपापलं साहित्य घ्या। हे बघा, यानंतर गाडी डायरेक्ट डेपोत जाणार आहे। उतरा, मुंबई मुंबई। थांब कमळी। वाट कसली बघताय? संपवा त्या कमळीला। कमळे, कमळे। सर सर, हा काय झालं? बरी आहे सर? हे हे घे, पाणी पाणी। पुन्हा ते सपान पडलं काय? खरं या टायमाला काहीतरी वेगळंच होतं। मला वाटायला लागलं काहीतरी वेगळं होणार आहे आबा। कमळे कुठे? कमळे, 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 सर कमळे, कमळे, सर, कमळे, कमळे। आबा, आबा, सांगा ना कुठे गेली माझी कमळी? अगं आज तिचा निकाल आहे ना, ती गेली असणार कालीच्या हात। देवी तुळजाई, आता तुलाच आमची काळजी बाई। तुझ्याशिवाय कुणाला आमची फिकीर आहे? तुलाच माहित माझ्या कमळीसाठी काय चांगलं काय वाईट। माझ्या कमळीची मदत कर बाई। ती मुंबईला जाऊ नये म्हणून मी जे काय करायला लागेल ते करायला तयार आहे। माझी एकच कळकळीची विनंती आहे आई, माझ्या कमळीला परीक्षेत नापास कर। हो, तिला अजिबात पास करू नको, एवढी कृपा कर बाई। आई अंबाबाई, माझी नात कुठे आहे ग? तिची खरी जागा इथे या घरात आहे। कृपा कर आई, ती जिथे कुठे असेल तिथून तिला आमच्याकडे पाठव। गेली कित्येक वर्ष या डोळ्यांना तिची या घरात उमटलेली पावलं बघायची। एवढी एकच इच्छा आहे आता आमची, ती इच्छा कधी पूर्ण होणार आई? वहिनी, म्हातारपणामुळे बऱ्याच गोष्टींचा विसर पडायला लागलाय का ग? माझ्या मुलीची मुलगी म्हणजेच तुझी एकुलती एक नात याच घरात राहते। विसर पडलाय का आपल्या
अनिकाचा? तू एक गोष्ट विसरलीस की मला एक थोरली नात पण आहे. पण कसं आहे नाही, थोडासा फरक आहे. माझी अनिका जिवंत आहे आणि तुमची थोरली नात ती बिचारी देवाघरी गेली. आई, तुमच्या मुलाने एका नोकराच्या मुलीशी लग्न केलं, एका मुलीला जन्म दिला आणि हे सगळं मला माहित असून सुद्धा मी तुमच्या मुलाशी लग्न केलं. आणि त्यात मला काय मिळालं? या घरातला एकही व्यक्ती मला थँकफुल नाहीये. मला आणि माझ्या मुलीला नेहमी साईडलाईन केलं जातं. जे समोर आहे ते सोडून जी मुलगी नाहीये हयात तिचं तोंड भरून कौतुक करत असतात सकाळ संध्याकाळ. रागिणी, रागिणी, बरोबर आहे तुझं, पण तू राजनला जोडीदार म्हणून निवडलंस याचं कौतुक आहे मला. आता प्रश्न राहिला माझ्या थोरल्या नातीचा, तर त्याबद्दल तू काही न बोललेलंच बरं. तुला असं वाटत असेल की ती जिवंत नाही, पण आई अंबाबाईवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती मला कधीही खोटा संकेत देणार नाही. तो दिवस खूप जवळ आलाय असं माझं मन मला सांगतंय. ती जेव्हा तुमच्या समोर येईल ना, तेव्हा प्रत्येकाला त्याची त्याची जागा दाखवून देईल. अनिका बेटा, आरती घे. आरती कशी घ्यायची ते सुद्धा तुझ्या आईने शिकवलं नाही का तुला? आणि रागिणी, वारसदार हा फक्त संपत्तीचा नसतो, तो संस्कृती आणि परंपरा जपणारा सुद्धा असावा लागतो. आई, अगं आम्ही नवीन रिसॉर्टसाठी जागा पाहायला चाललोय. आम्हाला 2-4 दिवस थांबावं लागेल तिथे. तब्बल 20 वर्षांनी कुठल्या तरी गावामध्ये यात्रा बघेन. असं समज की देवीनीच तुला बोलवणं पाठवलं. तिला साकडं घाल, म्हणावं आमची थोरली नात लवकरात लवकर या घरात येऊ दे. अनिका, तू पण चल ना आमच्या बरोबर. इट विल बी अ स्मॉल फॅमिली ट्रिप. सिरियसली डॅड, फॅमिली ट्रिपवर असं फटीचर गावात कोण जातं? तिथे कुठलं 7 स्टार रेस्टॉरंट पण नसेल आणि शॉपिंग मॉल पण नसेल. आणि मुळात ट्रिप प्लॅन करायचीच आहे तर लंडन प्लॅन कर, ऑस्ट्रेलिया प्लॅन कर. हे काय वियर्ड नेम गाव, काय ते सिद्धूचं टेक. हे हॅलो, ते सिद्धू टेक नाही आहे, ते सिद्धटेक गाव आहे. व्हॉटएव्हर डॅड.